आज आपण पाहणार आहोत की कसं बॅलन्सिंग करायचं. या ताईंना सायकल पण येत नाही चालवता. यांचा आज 7वा दिवस आहे क्लासचा. तर ह्या आता बऱ्यापैकी गाडी चालवायला शिकलेल्या आहेत. त्या आता हळूहळू बॅलन्सिंग बनवत आहेत गाडीचं. हळूहळू चालवत आहेत. त्यांना थोडंसं अजून थोडं जजमेंट आलेलं नाही आहे. पण सायकल न येता आपण 7व्या दिवशी एवढी गाडी छान चालवता येणं पण हे पण खूप आहे. राहिलेल्या 8 दिवसाच्या क्लासमध्ये यांना पूर्ण गाडी येऊन जाईल. तर आज त्यांनी त्या मानाने बऱ्यापैकी छान गाडी चालवलेली आहे. थोड्याशा त्या घाबरत आहेत. त्यांनाच पाठीमागून सपोर्ट असेल तर ते व्यवस्थित गाडी चालवतात. बघा त्या किती छान गाडी चालवत आहेत. पण त्यांना एकटं सोडलं की थोडीफार भीती वाटते. तर मनातून भीती पूर्ण काढून टाकायची आहे. कारण मी जरी मागं असले तर गाडी चालवणं तुम्ही स्वतः असता. सगळं जे काही करता ते तुम्ही स्वतःच असता. पण कसं असतं तुम्हाला असं वाटतं ना की बाबा नाही आपल्या पाठीमागे कोणीतरी आहे. आपल्याला कोणतरी सपोर्ट करतो म्हणजे आपण पडणार नाही आहे. पण असं काही नसतं. फक्त आम्ही तुम्हाला थोडंफार गाईडन्स करत राहतो. करता तर तुम्ही स्वतः. बघा किती छान गाडी चालवत आहेत. सायकल पण येत नाही आहे त्यांना चालवता. तरीसुद्धा ते छान गाडी शिकलेले आहेत. आज त्यांचा क्लासचा 7वा दिवस आहे. एकदम मस्त गाडी चालवते. फक्त त्यांना कसं सारखं कोणी ना कोणीतरी पुश करायला हवं. त्यांना थोडा कॉन्फिडन्स येतो. एकटे असतील तर थोडे घाबरतात. मध्ये रेस कमी जास्त करतात. पण त्यांच्या पाठीमागे कंटिन्यू कोणीतरी असेल तर त्या छान गाडी चालवतात. आज त्यांनी खूप सुंदर गाडी चालवली आहे. त्यांना थोडासा कॉन्फिडन्स पण आलेला आहे. नंतर त्या स्वतःहून मला म्हणाले, की "ताई तुम्ही मला सोडा. मी स्वतः गाडी चालवते. मी एकदा ट्राय करते. मी घाबरणार नाही. मी छान चालवते." तर त्यांनी स्वतः नंतर पुढे जाऊन त्यांनी स्वतः ट्राय केले आज. आणि त्यांनी तेव्हा पण खूप छान गाडी चालवली. पडायला लागल्या होत्या तरी त्यांनी त्यांचा तोल सावरला. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आल्या, की तुम्ही ऑटोमॅटिकली हळूहळू गाडी शिकता आणि एकदा तुम्हाला गाडीच्या रेसचं जजमेंट आलं, की बाकीच्या गोष्टी आपोआप येऊन जातात. बघा आता त्या पुढं किती छान गाडी चालवतायत. हळू त्यांनी ट्राय केला, की मी ट्राय करते करून हळूहळू त्यांनी स्वतः ट्राय केलेलं आहे आणि बघा त्यांना ते जमलेलं आहे. हळू घेत आहेत त्या गाडी पुढे. स्लो. स्लोच रेस ठेवायची कायम. अजिबात रेस वाढवायची नाही. एकदम स्लो रेस. नॉर्मल ब्रेकवरती हात ठेवायचा डाव्या बाजूच्या. खूपच इमर्जन्सी असेल तरच उजव्या साईडच्या ब्रेकला नॉर्मल हात लावायचा आहे. जास्त नाही. जास्त जोरात उजवा साईडचा ब्रेक दाबायचा नाही. अगदी नॉर्मल. डावा ब्रेक दाबून गरजच पडली तरच उजवा ब्रेकला हात लावायचा, नाहीतर नाही दाबायचा. आता बघा त्यांनी एकट्याने गाडी घेतलेली छान एकटी गाडी चालवत आहेत. थोडंसं डिसबॅलन्स होतंय त्यांचं. पण ते हळूहळू कव्हर होऊन जाईल. जसे डेली त्यांची प्रॅक्टिस होईल, तर हळू ते कव्हर होऊन जाईल. नॉर्मल थोडीशी मिस्टेक आहे, म्हणजे थोडीशी चूक करतायत त्या, की त्यांच्या ते लक्षात येत नाही आहे हँडल कसं हलवायचं. जर तिरकं झालंच तर ते त्याचं जजमेंट घेत आहेत, की बाबा मी एकदा बघते करून. असे मला बोलल्या त्या. त्यांनी थोडंफार हलवून पाहिलं, की बाबा ताई मी एकदा जजमेंट घेते गाडी हलवून. कोणत्या साईडला कसं म्हणून त्यांनी बंद गाडीवरती हँडल तिकडून तिकडे हलवून जजमेंट घेतलेलं आहे. बघा परत काय सुंदर गाडी चालवत आहेत. परत थोडंसं डिसबॅलन्स होतंय त्यांचं. आता परत त्यांना सांगावं लागतं, की बाबा रेस द्या. त्या रेस स्लो करतायत